आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या आरक्षणावरती एवढं आक्रमण होत असताना आपल्याला आता जे आरक्षण आहे हे आरक्षण टिकवण्यासाठी म्हणून आज ओबीसी गावागावामध्ये अस्वस्थ आहे की आमचं आरक्षण टिकतं की नाही, आणि म्हणून तो जेव्हा आवाज उठवतो आहे तेव्हा त्याच्या विरोधामध्ये गावागावामध्ये दडपशाही चालू आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण तणावग्रस्त आहे। या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी आणि आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी हे कर्तव्य मानलं, ही जबाबदारी मानली की हा जो दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकाच्या पाठीमागे आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे। त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देता कामा नये, गावागावामधलं जे सामाजिक सलोखा आहे तो बिघडू देता कामा नये, आणि म्हणून गावागावामध्ये या ओबीसीला भेट देण्यासाठी म्हणून ही यात्रा करत आहे।